याची जी काही सुरुवातीचा भाग आहे ते आपण याच्या आधीच्या तासात बघितलंय. कालच्या तासाला आपण दिनदर्शिकेचे कसे प्रश्न येतात त्याच्याशी संबंधित असलेला महिना महिना किती दिवसाचे आहेत, आठवडा किती दिवसाचा आहे, 7ला किती महत्व आहे, पूर्ण वर्ष काय असतं 365 दिवसाचं, त्याच्यात किती महिने असतात, 3 दिवसाचा काय फंडा आहे, म्हणजे 5 वार काय आहेत, 1 2 3 तारीख कशी 5 वेळा येते, 1 2 तारीख कशी 5 वेळा येते, लीप वर्ष म्हणजे काय, लीप वर्ष आहे की नाही हे कसं ओळखायचं, हे सगळंच्या सगळं आपण कालच्या भागात बघितलेलं आहे. आज आपण आता डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला आहे आपला प्रश्न बघा. 1 फेब्रुवारी 2016 सोमवार होता, तर 1 मार्च 2016 या दिवशी कोणता वार असेल? बघा, 1 फेब्रुवारी 2016 कोणता वार आहे? बरोबर. ही दिलेली माहिती आपल्याला प्रश्नातली, बर का. आणि विचारले काय? 1 मार्च 2016. आपल्याला इथला वार काढायचा आहे. हात खाली घे. इथला वार काढायचा आहे. आता आपल्याला नेहमी याच्यामध्ये दिनदर्शिकेमध्ये मोस्ट ऑफ द टाइम भरपूर वेळा वार कसे काढायचे याच्यावरच प्रश्न विचारतात. आता हे कसं आहे, वर्ष कोणतं आहे, बदललंय का? एकाच वर्षातलं आहे. ठीक आहे. हे लीप वर्ष आहे का? आहे. या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याबद्दल आपल्याला विचारलंय का? हो. म्हणून हे लीप वर्ष आता आपल्याला महत्वाचं ठरेल. हे लीप वर्ष आहे कशावरून कळलं? 2016. 2016 ला 4ची कसोटी लागते का? 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला की पूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. 16 4च्या पाड्यात येतं, म्हणजे 2016 ला पूर्ण भाग जातो का? 2016 ला 4ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच हे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. बरोबर. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. मग आपल्याला किती दिवस मोजायचे? 1 फेब्रुवारी पासून 1 मार्च कडे जायचंय. फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात? 29 दिवस. बर. काल आपण एक वाक्य बोलताना ऐकलं होतं की 7 दिवसांनी सेम वार दुसऱ्या वेळेस परत येतो. बरोबर. 7 दिवसांनी परत तोच वार येतो, परत तोच वार येतो, परत तोच वार येतो, परत तो 7चाच पाडा सुरू असतो. मग इथं 29 मध्ये 7 किती वेळा येतो, किती आठवडे निघतात, कसं ओळखायचं? ह्याला 7ने भागायचं. 29 ला 7ने भागा. 7 चौक 28. 7 चौक 28, म्हणजे 4 पूर्ण आठवडे संपले. उरले किती? 1. हे जे 1 बाकी उरली तितके दिवस पुढे चला. 1 बाकी उरली तितके दिवस पुढे चला, म्हणजे सोमवार होता, 1च दिवस पुढे चला, मंगळवार. बघा, तारीख सेम आहे म्हणून आपण 29 दिवस घेतलेत. बरोबर. तारीख एकच आहे, महिनाच फक्त फरक आहे. महिन्यात फरक होता म्हणून 29 दिवस घेतले. 29च का घेतले? फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा आहे. फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा का आहे? 28चा का नाही? तर 2016 हे लीप वर्ष आहे. बघा, अशा पद्धतीने आपण पटपट हे सगळं विचार कसा करायचा आहे, लवकर लवकर विचार करायचा आहे. असं अरे यार 2016 का लीप वर्ष आहे का, कसं करू, असं जर वाट बघत बसलो तर स्कॉलरशिपचे प्रश्न सुटत नाहीत. सुटले तर मग बाकीचे शिल्लक राहतात. एकूण किती प्रश्न आहेत गणिताचे? 50. 50 प्रश्नाला किती वेळ आहे एका गणिताला? सरासरी 1 मिनिट. एका मिनिटात जर आपल्याला हे सोडवायचं असेल तर आपल्या बुद्धीला तशी ट्रेनिंग मिळाली पाहिजे. आता आपलं स्कॉलरशिप सुरू झालं, तशा
गणिताला आपल्या बुद्धीला ट्रेनिंग मिळालं पाहिजे. ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण जास्त अभ्यास करतो. जास्त अभ्यास करणे म्हणजे तुम्ही तुमच्या मेंदूला प्रशिक्षण देताय, ट्रेनिंग देताय. आपण नेहमी बोलतो बघा, आता मी थोडासा मोठा आहे तुमच्यापेक्षा, हा, आणि काय झालं, मला काहीतरी नोकरी गेली माझी, आणि आता मी काय करू म्हटले, तर मला सरकारने सांगितलं घ्या बंदूक हातामध्ये, हातात एक बंदूक घ्या आणि बॉर्डरवर जाऊन उभं राहा. मला येईल का रे काम करता? नाही ना काम करता येणार. का बरं? शिकवलंच नाही. बंदूक कशी धरतात, त्याचं ते बटन कसे असतात, मला बंदुकीबद्दल सगळी माहिती असली पाहिजे. त्याची मॅगझिन कशी काढायची, लोड कशी करायची, त्याचं सेफ्टी जे असते त्याचे एक बटन असते, सेफ्टी म्हणजे बंद करतात ते फायरिंग, ते चालू करा. सिंगल शॉट, 3 शॉट, ते असे फायरिंग, रेग्युलर फायरिंग, ते रायफल कोणती, हे सगळं ट्रेनिंग द्यावं लागेल. ते रायफल जास्त जड, ती इथं लावावी लागते. एका झटक्यात जर मोडून जायचा माझा खांदा, माझी ताकद किती, मी असा आहे ना. माझ्यासारख्याला घेणार बी नाहीत त्यांनी. तिथं तगडे जवान पाहिजेत, खाणारे पिणारे, है ना, तग असे स्ट्रॉंग. आपल्या आर्मी कशा, इंडियन आर्मी स्ट्रॉंग आहे की नाही, मजबूत असतात. असे एका वेळी दोघा तिघाला शॉट मारून उडून टाकतील असे ताकदवान पैलवान तिथे असतात. बरं, जाऊ द्या. म्हणजे काय गरजेचं आहे? ट्रेनिंग गरजेचं आहे. म्हणून स्कॉलरशिपचे प्रश्न सोडवताना आपण आपल्या बुद्धीला ट्रेनिंग देतोय. कशी देतोय? गणित सोडून. बरोबर. हे ट्रेनिंग व्यवस्थितच असलं पाहिजे, नाहीतर उलटी बंदूक धरून अशी उडवायची. कोण मरल रे? आपण मरून. पण ट्रेनिंग व्यवस्थित दिलंय का? नाही. ट्रेनिंग उलट मिळालं. म्हणजे ट्रेनिंग सुद्धा व्यवस्थित पाहिजे. म्हणणे जिथं तुम्हाला समजलं नाही तिथं तुम्ही मला विचारणे, जिथं तुम्हाला समजलं नाही तिथं तुम्हाला विचारणे. अर्धवट ट्रेनिंग घेऊन जायचं नाही. चलो परत एकदा गणिताकडे येऊयात. आपण आपलं प्रशिक्षण, आपण आपले गणित, प्रत्येक गणित व्यवस्थित समजून घेऊनच सोडवणार आहोत. चला, 29/7 बरोबर 4.1/7. आता मी काय म्हटलं की समजा 7 का भागितलं हे पण माहिती आहे. 7 दिवसाचा आठवडा, 7 नंतर रिपीट होतं. म्हणून आपल्याला फक्त किती दिवस, 7 आठवडे पूर्ण काढायचे. किती दिवस शिल्लक राहिले तितके दिवस पुढे जायचं. आता मी जे सांगतोय ते प्रॅक्टिकली करून बघा. आणखीन एक गणित घेऊया. समजा 1 मार्च 2024, 1 मार्च 2024 सोमवार आहे. मी बघायचं काय काय करतोय. 1 मार्च 2025 कोणता वार येईल? बघा किती तारीख सेम आहे का? महिना सेम आहे का? वर्ष सेम आहे का? नाही. किती वर्ष पुढे गेलो मी? 1 वर्ष. यातलं लीप वर्ष आहे का? कोणतं एक आहे? हे आहे. आता बघा इथं हे लीप वर्ष आहे. बरोबर आहे, हे लीप वर्ष आहे. पण लीप वर्षामध्ये जो एक दिवस वाढतोय तो कधी वाढणार आहे? फेब्रुवारी महिन्यामध्ये. एकदम बरोबर. फेब्रुवारी महिन्यामध्ये लीप वर्षाचा एक दिवस वाढतोय. आता आपण मोजणार आहोत ना 1 मार्च पासून ते 1 मार्च 2024 पासून पुढे सरकलो. फेब्रुवारी महिना याच्या अगोदर आहे का याच्या नंतर आहे? 1 मार्च महिन्याच्या अगोदर आहे. म्हणजे जो वाढलेला 29 दिवस, एक दिवस आहे, 29 फेब्रुवारी जी तारीख आहे ती याच्या अगोदर आहे. मग आता इथं धरायची गरज आहे त्याला? नाही. म्हणजे हे साधारण वर्ष थोड्या वेळासाठी कन्सिडर करायचं. साधारण वर्षामध्ये किती दिवस असतात रे? साधारण वर्षामध्ये, पूर्ण एका वर्षामध्ये, व्हेरी गुड, एकूण 365 दिवस असतात. तिथे आपल्याला तेच करायचंय. 365 मध्ये किती 7 बसतात ते शोधा. किती आठवडे शोधा. हा भागाकार करा, तुम्हाला समजून जाईल. बघा पटकन करतो मी. 3×5 35, सॉरी 7×5 35, 1 उरला, 15 झाले, 7×2 14, म्हणजे 52 आठवडे झाले. बाकी 1 उरली आणि 7 उरली. इथं 1 बाकी उरली. किती बाकी उरली? 1 बाकी उरली ना. बाकी 1 उरली आहे. मग किती दिवस पुढे जायचं? एकच दिवस पुढे जायचं. व्हेरी गुड.
सोमवारचा मग आपण असा नियम बनवू शकतो. बघा इथे एक नियम बनवतो आपण, हा आपण नेहमी नेहमी वापरतो. जर एकच तारीख पुढच्या वर्षीची विचारली, सेमच तारीख 1 मार्च तोच महिना 30 तारीख जर पुढच्या वर्षीची विचारली, पुढच्या वर्षी जर विचारली म्हणजे 24चं 25 विचारलं तर एक दिवस पुढे जायचं. तर म्हणजे समजा माझी या वर्षी जन्म ज्या दिवशी माझा वाढदिवस झाला, या वर्षी 2024 ला माझा वाढदिवस जर शुक्रवारी झाला, 2024 ला माझा वाढदिवस शुक्रवारी झाला तर 2025 ला माझा वाढदिवस कोणत्या वारी होईल? शनिवारी. एक दिवस पुढे जायचं. हाच तो नियम आहे. का बरं? वाढदिवसाची तारीख बदलते का? दरवर्षी वेगळी असते का? फक्त वार बदलतो. बरोबर. समजा 29 ऑगस्ट 2024 मी काय म्हटलं, शुक्रवारी आहे, हा माझा वाढदिवस आहे. 29 ऑगस्ट 2024 शुक्रवार. पुढच्या वर्षीचा माझा वाढदिवस कधी येईल? वार कोणता येईल? शनिवार. हा नियम लक्षात ठेवा की सेम तारीख असेल, सेम महिना असेल, फक्त पुढच्या वर्षी विचारत असेल तर एक दिवस पुढे जायचं. 2 वर्ष विचारत असेल तर 2 दिवस पुढे जायचं. 3रं वर्ष विचारलं तर 3 दिवस पुढे जा. 5 दिवस. आणि त्याच्यात आता ते पण आपण गणित घेऊयात. आपण इथंच थोडस हे बघूयात एका वर्षाचं. आता आपण परत एकदा महिन्याकडे येऊ. हे झालं वर्षाचं. हे चांगलं समजलं ना तुम्हाला? समजलं नाही की विचारायचं आहे? चला आता परत महिन्याकडे येऊयात. सेम वर्ष आहे, वर्ष बदललेलं नाही. 1 एप्रिलच्या ऐवजी आपण आता तारीख पण बदलूयात. 12 एप्रिल घेऊयात की 12 एप्रिल 2021 वार बुधवार आहे. बघा 12 एप्रिल 2021 वार बुधवार आहे. परत 12 एप्रिलच्या नंतर मे, तारीख 30 मे 2021, वर्ष तेच. कधी येईल? गुरुवार. शोधा. आता आपल्याला तारीख 30 पकडली, बरोबर. तारीख किती आहे? 12/12च आहे. वर्ष पण तेच आहे. आता हे लीप वर्ष नाहीये, दोन्ही साधारण वर्ष आहे. त्याच्यामुळे लीप वर्ष आलं असतं तर फेब्रुवारी महिन्याचा प्रकार असता तर बघितलं असतं, पण इथं एप्रिल महिना आहे. आता एप्रिल महिना किती दिवसाचा आहे? व्हेरी गुड. जानेवारी फेब्रुवारी आपल्याला हे 4 माहित आहे ना. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. एप्रिल खड्ड्यात आला. एप्रिल महिना 30 दिवसाचा आहे. मी काय म्हटलं, 30 ला कितीने भागायचं? 7 ने. किती बाकी येते? 7 चोक 28. 2 बाकी उरली. किती बाकी उरली? 2. ही 2 बाकी उरली. मग किती दिवस पुढे जायचा? बरोबर. बुधवार, गुरुवार, शुक्रवार. इथं कोणता वार असेल? सगळा खेळ कशाचा आहे माहितीये का? आठवड्याचा. 7 दिवसाचा. किती बाकी उरली तितके दिवस पुढे जायचं. वर्ष 365 दिवसाचं होतं. 365 ला तुम्ही 7 ने भागितलं तर ते एक दिवस एक्स्ट्रा निघाला, म्हणून एक दिवस पुढे जायचं. आता महिन्याचं आपण बघतोय की तर 30 दिवसाचा महिना असेल, सेम तारीख असेल. मी परत एकदा ऐका. सेम तारीख असेल, 30 दिवसाचा महिना असेल, सेम वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जा. याच पद्धतीने जर महिना 31 दिवसाचा असेल तर बघा 7 चोक 28, बाकी 3 उरले. किती दिवस पुढे जाणार? 3 दिवस. सेम तारीख आहे, दिनांक जी आहे ती सेम आहे, पण महिना पुढचा आहे. ज्यावेळी आपण पुढच्या महिन्यात जातो, जसं की 5 जानेवारी, इथं गणित लिहितोय, 5 जानेवारी 2017 मंगळवार आणि 5 फेब्रुवारी. बघा फक्त महिना चेंज आहे, दिनांक तीच आहे, इसवी सन पण तेच आहे, वर्ष पण तेच आहे. कोणता वार? बघा इकडे 5 जानेवारी 2017 ला मंगळवार आहे, तर महिना फक्त पुढचा आहे. 5 ला 5 ठेवा. 5 फेब्रुवारी 2017 ला कोणता वार येईल? आता जानेवारी महिना किती दिवसाचा आहे?
जानेवारी महिना 31 दिवसाचा आहे. 31 ला परत तुम्ही 7 ने भागा. किती दिवस पुढे जायला लागेल? ते 7 चौक 28, 3 उरले, 3 दिवस पुढे. मंगळवारच्या पुढे 3 दिवस, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. किती, कोणता वार आला? शुक्रवार. मग कळलं. आता समजा, आता हे आणखीन एक उदाहरण घेऊ. हे झालं. जे उदाहरण कळलं नाही ते उदाहरण मला परत विचारायचं. बघा, 5 जानेवारी 2017. जानेवारी हा 31 दिवसाचा महिना आहे. आपण बरोबर 31 दिवस पुढे चाललोय. मोजताना 5 जानेवारी पासून 5 फेब्रुवारी कडे जाताना 31 दिवस आपण पुढे जातो. कारण का जानेवारी हा 31 दिवसाचा महिना आहे. 31 दिवस पुढे जातो म्हणून 31 ला 7 ने भागायचं. 7 ला भागितल्यावरती 3 बाकी उरली. बाकी किती उरली ती तर थोडस महत्वाचं आहे. 3. मग 3 दिवस पुढे चला. तसंच एप्रिल महिन्यापासून मे महिन्याकडे जाताना आपण 30 दिवस पुढे जातो. तारीख सेम आहे, हे एक लक्षात ठेवा. तारीख सेमच आहे. मग एप्रिल महिन्यापासून मे महिन्याकडे जाताना तारीख सेम असल्यामुळे आपण 30 दिवस पुढे जातो म्हणून 30 ला 7 ने भागायचं. इथं 30 ला 7 ने भागा, बाकी परत 2 उरते, 2 दिवस पुढे. बरोबर. समजा महिना हा किती दिवसाचा होता? 29 दिवसाचा. हे प्रश्न आहे आपला. 29 दिवसाचा महिना होता. 29 दिवस आपण पुढे चाललो होतो म्हणून 29 ला 7 ने भागितलं, बाकी 1 उरते आणि मग आपण 1 दिवस वार पुढचा पकडतो, सोमवारचा मंगळवार. समजा 28 दिवसाचा महिना असेल तर बाकी किती उरेल? मग किती दिवस पुढे जायचं? आहे तोच वार. व्हेरी गुड. जर समजा ते पण घेऊयात. आता कुठे जागा आहे? इथं घेऊया. 3 फेब्रुवारी 2013. 3 फेब्रुवारी 2013 कोणता वार? गुरुवार. हा आलाच नाही ना आणखीन एकदा. चला हा घेऊ. 3 फेब्रुवारी 2013 कोणता वार आहे? गुरुवार. तर 3 मार्च बोलायचं नाही. 3 मार्च 2013 ला कोणता वार असेल? 3 फेब्रुवारी 2013 गुरुवार, 3 मार्च 2013 गुरुवार. का बरं गुरुवार? हा जो फेब्रुवारी महिना आहे, आता कुठून कुठून यायला लागेल? पटपट पटपट. वर्ष बघा 2013. 4ची कसोटी लागते का? नाही लागत. म्हणजे हे साधारण वर्ष आहे. साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा. म्हणजे 3 फेब्रुवारी पासून 3 मार्च कडे आपण 28 दिवस पुढे चाललोय. 28 दिवसाला 28 ला 7 ने भागा. 7 ला किती येते? बाकी 0. इतका फास्ट विचार आणि आपला मेंदू करतो. हे जे मी आता बडबड 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 केली, एवढा फास्ट विचार आपला मेंदू करतं. ह्याला ट्रेनिंग देतो ना आपण. इतके गणित सोडवून घ्यायचे, इतके गणित सोडवून घ्यायचे की त्याला अरे चान्सच नाही. चला, तर 3 मार्च 2013 ला आहे तोच वार. म्हणजे इथं कोणता वार येईल? दिनदर्शिकेमध्ये आपण हा जो पहिला गणित सोडवत होतो, सोडवताना महिन्या टू महिना कसं जायचं ते बघितलं. त्याचं छोटस एक रिव्हिजन आता मी पटकन तुम्हाला सांगतो. महिना जर 30 दिवसाचा असेल तर 2 दिवस पुढे जावा. महिना 29 चा असेल तर 1 दिवस पुढे जावा. महिना 28 दिवसाचा असेल, आहे तोच वार. आहे तोच वार. महिना 31 दिवसाचा असेल तर 3 दिवस पुढे जायचं. आणि हे कसं येईल हे आत्ताच आपण थोड्या वेळपूर्वी बघितलेलं आहे. 28 दिवसाचा महिना असेल तर आहे तोच वार. 29 दिवसाचा महिना असेल तर 1 दिवस. 30 दिवसाचा महिना असेल तर 2 दिवस. लिहून घ्या. 31 दिवसाचा महिना असेल तर 3 दिवस पुढे जायचं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की तारीख सेम पाहिजे. तारीख सेम पाहिजे, वर्षही सेम पाहिजे, तरच हे शक्य आहे. याच्यानंतर आपण जे पुढचं बघणार आहोत ते आहे वर्षाचं. हे आहे महिन्याचं. वर्षाचं आता वर्षावर आधारित प्रश्न.
स्वाध्याय 20.1 मधला दुसरा प्रश्न आहे, तारखेप्रमाणे. बघा, तारखेप्रमाणे हर्षिता 4 वर्षाने एकदा बर्थडे साजरा करते. बघा, आपण आपला बर्थडे दर वर्षातून एकदा साजरा करतोय, पण हर्षिताचं दुर्दैव असं आहे की ते 4 वर्षातून एकदा बर्थडे साजरा करते. बरोबर. तर 4 वर्षातून एकदा बर्थडे साजरा करते अशी कोणती तारीख आहे की जी 4 वर्षातून एकदा येते? हा, समर्थ, तारीख विचारतोय मी. तारीख 29. नुसतं 29 फेब्रुवारी. नुसतं 29 म्हणून जमेल का? बरोबर. 29 फेब्रुवारी ही तिची जन्मतारीख आहे. बघा, आपल्याला दिलेली माहिती काय की प्रश्नाकडे जाऊयात आपण. प्रश्नाकडे दिलेली माहिती, हर्षिताचा 4 वर्षातून एकदा बर्थडे, 4 वर्षातून एकदा तिचा वाढदिवस साजरा केला जातो. आणखीन एक माहिती त्यांनी सांगितली, याच्यावरून आपल्याला तिची तारीख कळली की 29 फेब्रुवारी तिचा जन्मदिनांक आहे. 29 फेब्रुवारी ही तिची जन्मदिनांक आहे. तिचा 7वा बर्थडे, जो 7वा वाढदिवस आहे दिलेली माहितीमध्ये, 7वा वाढदिवस कधीचा आहे? 2016. 7वा वाढदिवस कधीचा आहे तिचा? 2016 साली तिने 7वा वाढदिवस केला. आता आपल्याला विचारले काय? ही झाली दिलेली माहिती. 4 वर्षातून एकदा बर्थडे येतो. 7वा वाढदिवस हा 2016 झालेला. प्रश्न असा विचारलाय, तिची जन्म तारीख किती? तिची जन्मदिनांक आपल्याला विचारलंय. कधीही कोणत्याही गणिताचा प्रश्न विचारताना दिलेली माहिती आणि काय विचारलंय हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रश्नामध्ये दिलेली माहिती आणि काय विचारलंय हे आपल्याला व्यवस्थित कळलं पाहिजे. तर आता बघूयात 7वा वाढदिवस 2016. बघा, आता आपण इथं घेऊयात. हे एवढं लिहित बसायचं नाही, पण समजण्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. 7वा वाढदिवस कधी केला? 6वा. याच्यातनं 4 काढा. 2012. तुम्ही कन्फ्युज आहेत? 2015 घ्यायला पाहिजे होतं ना. लीप वर्ष आहे, लीप वर्ष. त्याच्यामुळे 4 वर्षातून एकदा वाढदिवस येतोय, हे आत्ताच तुम्ही बोलले. आता परत घ्या. पहिला वाढदिवस काढायचा आपल्याला 2016, 7वा वाढदिवस 2012, 6वा. मागे चाललोय आपण तिचा जन्मदिनांक विचारले ना तिची आपल्याला. मग जन्मदिनांक विचारल्यावर आपल्याला मागे जावं लागेल का पुढे? हा, मग 2000. व्हेरी हळू. 2008, 2004, 2000. ही किती झाला? 6वा, सॉरी 5वा, 4था, उलट 3रा. हा, 1996 दुसरा, 1992 पहिला. बरोबर. 1992 पहिला. मग तिचा जन्म कधी झाला? 1992 ला. 1992 ला तिचा जन्म झाला का? आपण पहिला वाढदिवस कधी साजरा केला जातो? जसं जन्माला बाळ येतं दवाखान्यातून ते बाहेर आलं की हॅपी बर्थडे असं करतो का? नाही. ते जन्माला आल्यावर पूर्ण 1 वर्ष होऊ देतो आणि मग ते 1 वर्षाचं झालं, त्याला पप्पा मम्मी दादा दादी कळायला लागले की आपण त्याचा पहिला वाढदिवस साजरा करतो. मग 1992 ला जर त्याचा पहिला वाढदिवस असेल तर त्याचा जन्म कधी झाला? आणखीन 4 वर्ष मागे चला. 1988. म्हणजे 1988 ला त्याचा जन्म झाला. तारीख कोणती रे? व्हेरी गुड. 29 फेब्रुवारी. बरोबर. 29 फेब्रुवारी 1988 ला त्या बाळाचा जन्म
झाला. आपल्याला काय विचारलंय? जन्म दिनांक. किती आलं उत्तर? 29 फेब्रुवारी 1988. बघा आपल्याला तारीख तर इथंच कळली होती. दर 4 वर्षातून एकदा म्हटल्यामुळं कळली तारीख, पण वर्ष माहित नव्हतं. म्हणून आपण काय केलं की 7वा वाढदिवस जर 2016 होत असेल तर 6वा, 5वा, 4था, 3रा, 2रा, पहिला आणि शेवटी. पुढचा प्रश्न आहे की आदित्यचा जन्म 14 जुलै 2001 ला शनिवारी झाला. त्याच्या 8व्या वाढदिवस कोणता वार होता? 8 वर्ष. बघा 8वा वाढदिवस विचारलाय, जन्म दिनांक आपल्याला दिले. आता दिलेली माहिती काय दिलंय? जन्म दिनांक किती आहे? किती आहे? बरोबर. 14 जुलै 2001 ही त्याची जन्म दिनांक आहे आणि आपल्याला वार पण दिलाय शनिवार. याचा वार पण दिला. मी म्हटलं का गणित दिनदर्शिकेमध्ये सर्वात जास्त प्रश्न हेच, कितवा वार काढे, वार काढा, वार काढा, वारच काढा. चला 14 जुलै 2001 हा जर शनिवार असेल तर हा जन्म दिनांक आहे. आपल्याला 8वा वाढदिवस काढायचा आहे. आपल्याला कितवा वाढदिवस काढायचा आहे? 8वा वाढदिवस आपल्याला वार काढायचे. अशा वेळी आता वर्ष घेऊन जायचं पुढे. आता व्यवस्थित बघा, पटपट पटपट करावं लागेल. 2002 पहिला, 2003 तिसरा, 2004 चौथा, 2005, 2006, 2007, 2008 इथंच विचारलंय ना? बरोबर. बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 2009 8वा वाढदिवस. 8वा वाढदिवसच विचारले ना? 8व्या वाढदिवशी कोणता वार? बघा पटका. 2000 हा 2 ला पहिला वाढदिवस, 2003 ला दुसरा, 3रा वाढदिवस, 4था वाढदिवस, 5वा वाढदिवस, 6वा वाढदिवस, 7वा वाढदिवस, 8वा वाढदिवस. आणि हा थांबा, गडबड नाही, तेच सांगतोय. तुम्ही आधी ऐकून घ्या व्यवस्थित आणि मग सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? की आपला जो नियम आहे, सेम तारीख 1 वर्ष जर पुढे जायचं असेल तर 1 दिवस पुढे जा. आता आपली दिनांक जी आहे, वाढदिवसाची दिनांक बदलणार आहे का? नाही. 14 जुलै 14 जुलै 14 जुलै 14 जुलैच असणार आहे. आता 2002 1 दिवस पुढे गेलो आपण म्हणून 1 लिहिला. 2003 ला परत 1 दिवस पुढे जायचंय. बरोबर. 2004 ला किती दिवस पुढे जायचंय? 2004 ला किती दिवस पुढे जायचंय? 2004 हे 3 दिवस नाही, फक्त ह्या 2002 ला 1 दिवस, 2003 ला सुद्धा 1 दिवस, 2004 ला किती दिवस पुढे जावं लागेल? किती? का बरं 2 दिवस पुढे जावं लागतं का? लीप वर्ष आहे. बघा आपण परत एकदा येऊयात मागच्या नियमाकडे. 365 ला आपण जर हे साधारण 365 दिवस म्हणजे साधारण वर्ष, त्याला आपण 7 ने भागितलं, आपला भागाकार 52 आला आणि बाकी 1 आली होती, म्हणून आपण 1 दिवस पुढे चाललोय साधारण वर्षामध्ये. लीप वर्ष हे किती दिवसाचं असतंय? व्हेरी गुड. लीप वर्ष हे 366 दिवसाचं असतंय. तुम्ही याला 7 ने भागा, तुम्ही याला 7 ने भागा. 52 आठवडे 2 दिवस उरतात. किती दिवस उरतात? 2 दिवस उरतात. मग लीप वर्षामध्ये आपण किती दिवस पुढे जायचं? 2 दिवस. 2004 हे लीप वर्ष आहे का? कसं ओळखायचं? पटकन 4 ची कसोटी लावा, शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जातो म्हणजे हे लीप वर्ष आहे. म्हणून इथे 2 दिवस पुढे जायचं. परत 1 1 1 2008 ला 2 आणि इथं 1. बघा एवढे दिवस पुढे जायचं. आता मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दिवस पुढे जायचंय ना? 7 दिवस झाले की 0 करायचं. आपल्याला माहित आहे बघा. ऐका 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 ऐका, 10 दिवस पुढे नाही जायचंय, 3च दिवस पुढे जायचंय. का? 10 दिवस पुढे नाही जायचं, 3च दिवस पुढे जायचंय. का? परत 10 ला काय करायचं? 7 ने भागायचं. 7 दिवसांनी रिपीट होणार आहे. ह्याच्यात एक 7 बसलाय, तो काढा, भागाकार येतो 1, बाकी किती उरली? 3. मग किती दिवस पुढे जायचं? हा. मग आपण काय करतोय? स्कॉलरशिप सोडवतोय.
मग इथं स्मार्ट वर्क महत्वाचं आहे की नाही. बघा आता तुम्ही हे तर लिहिणंच आहे आपल्याला, लिहितानाच कसं करायचं किंवा मोजताना कसं मोजायचं. बघा मी मोजताना कसं मोजतो, 1 2 3 4 5 6 7. मी आता 8 म्हणणारच नाही. 1 2 3 7 म्हणलं की तिथे उजळणी आपली बंद करायची. 1 2 3 परत सुरू व्हायचं फक्त इथंच. हा, कारण 7 म्हणलं की एक आठवडा सेम होतो, तेच वार येतोय, परत त्याला कुठं मोजायचंय. आपण काय मोजतोय, किती दिवस पुढे जायचं हे मोजतोय. आपण काय मोजतोय, किती दिवस पुढे जायचं. 7 दिवस झाले की समजायचं पुढे जायची गरजच नाहीये. म्हणून डायरेक्ट शनिवार येतो परत. म्हणून पुढे काय करायचं, 1 2 3 4 5 6 7. 7 म्हणले की परत मोजायचंच नाही, परत सुरू व्हायचं. 1 2 3. 3च दिवस पुढे चला. शनिवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. कोणता वार आहे? चुकलं का माझं? हा, चुकलं. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. मोजताना मी एक वार मोजला नाही. व्हेरी गुड. बरं, फळ्यावर शिकवताना अशा माझ्या चुका होतील तर थोड्या माझ्या चुकांवर बी लक्ष ठेवा. मी बोलता बोलता कधी कधी बोलण्याच्या ओघात चुकतो, तर त्या चुका लक्षात ठेवायच्या. हा, म्हणजे तुमचं 100% लक्ष फळ्यावर राहिलं पाहिजे. हा, हो, मी तेच सांगतोय. मी तुम्हाला जसं जसं हे गणित समजत याल, तुम्ही जसा जसा हा अभ्यास सुरू कराल त्याच्यानंतर माझा वेग कमी पडतो, तुमचा वेग वाढतो. पटपट पटपट तुम्ही उत्तर शोधता. फक्त एक करायचं, अचूकपणा असणं गरजेचं आहे. स्पीड घेतो आपण, पण त्या घाई गडबडीमध्ये चुकू शकतो. तर सुरुवातीला थोडे स्पीड कमी ठेवा. आता आपल्याकडे आणखीन वेळ आहे. गणित बरोबर उत्तर कसं येतं याच्यावर भर द्यायचंय आता. पण जसं जसं उत्तर बरोबर येत जातील तसं तसं ऑटोमॅटिकली तुमचा गणित सोडवण्याचा वेग वाढवणार आहे. ठीक आहे, चला आपण हे कसं केलं ते